नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण थोडक्यात वाचन पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय हे बघितले. आज आपण पाहणार आहोत निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाणासारखे परम सुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्ध प्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा. दुसरा योगिक, तिसरा ब्राह्मणे आणि चौथा औपनिषदिक. ब्राह्मणे आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोन्ही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाईल. भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत ऐहिक असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भुका असतात त्यांचे शमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार पारामुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरूपाचे नव्हते, अस्थायी स्वरूपाचे होते. भगवान बुद्धाची निब्बाणविषयक कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतला अगदी अपरिचित आहेत. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालावर निग्रह साधणे. निब्बाणामुळे सुख कसे मिळते या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो. परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. राग द्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शुक्लाच होत. ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारापासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. भगवान बुद्धाच्या मते ह्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. पहिल्या राग व दुसऱ्या द्वेष अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडीत आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे हे बुद्धाने राधाला एका ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थविर राधा तथागतांकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवंताने उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन.
भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राधा, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालविनी किंवा नाश नव्हे, हे बुद्धाने सारीपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट करून सांगितले. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथ पिंडकाच्या आश्रमात वास करीत होते. सारीपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्षूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. तेव्हा सारीपुत्त म्हणाला, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवितो, जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बुद्धी आणि निब्बाण याचकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय. त्याशिवाय दुसरा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्षूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दुष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बुद्धी आणि निब्बाण याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून आनंद वाटला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. प्रवृत्तीचा संपूर्ण अच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निरास होईल. यापुढे आपण पाहणार आहोत तृष्णा त्याग म्हणजे धम्म. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.